नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी वनिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ना माझा आवाज बसलेला आहे, थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्यामुळं. तर ना आज 10 वाजताच घरातली सगळी कामं आवरली होती आणि वरदला आज सोडवायला पण नव्हते गेले. त्याचे पप्पाच त्याला आज सोडवायला गेले होते, त्यामुळं 10 वाजता सगळी काही कामं आवरली. त्यामुळं मी ना किचनची इथली साफसफाई करायला घेतली. सगळ्यात पहिल्यांदा किचन ओट्यावरचा हा कोपरा साफ करायला घेतला, कारण रात्री मला न बोलवता घरी 2-3 पाहुणे आलेत आणि ते पाहुण्यांना ना चांगला पाहुणचार करायचा आहे मला आज, म्हणून ना मी इथं साफसफाई करायला काढली. आता ते पाहुणे कोणते आहे ते तुम्ही पुढं बघसालच की काय आहे ते. तर ना इथं मी सगळं बरण्या आणि सगळे जे स्टीलचे डबे आहेत ना ते काढून घेतले आणि ना जे मला रोज यूजला लागतं ना, म्हणजे साखरेचा डबा असेल, चहा पावडरचा, तर तो मी तसे ह्या रँकवर ते ठेवते. आणि छोटे छोटेसे डबे, तेलाची किटली, तसंच मिठाचं, मिरचीचं, तसं हे नाही तर ठेवते, मग घ्यायला जवळ पडतं. तर हे आहेत ते पाहुणे जे मला रात्री दिसले. आणि मला ना एक जरी झुरळं दिसलं ना घरामध्ये तर मला ना अजिबात आवडत नाही. आणि किचनमध्ये जर दिसलं मग तर ना सगळा मूडच ऑफ होतो आणि मग सारखं विचार येतो, सारखं सगळं काही झाकूनच ठेवायला लागतं. असं वाटतं की ते कुठं फिरत असतील आणि कुठं नाही, सगळीकडं रात्रीचे. त्यामुळं आणि तसं तर मी किचन खूप साफ ठेवते. माझ्या किचनमध्ये झुरळं दिसतच नाही, कधीतरी एखादा अर्ध दिसतं. पण ना आताच्या वेळेस ना हे 2-3 दिसले ना मला, तर मग मला ना पहिल्यांदा इथं मी साफ करायला काढलं, कारण जिथं जिथं कोपरा असतो ना तिथं तिथं ते ना लपायला जागा बघतात आणि रात्रीचं निघतात. आणि हल्ली आमचं गावाला खूप जाणं येणं होतं आहे ना, त्यामुळं घर पण जास्त बंद राहते आणि घर बंद राहिलं की मग झुरळं होतात, कारण अंधार असतो घरामध्ये त्यामुळं. तर ना मग म्हटलं आता हे साफच करून घेऊ. तर मी तर ही हा जी रँक आहे ना त्या रँकला ना असं चिकटटेप लावलेला आहे, त्याला होल होते. तर मग त्या चिकटटेप लावलेला होता, म्हटलं त्या हॉलमध्ये त्यांनी जाऊ नये म्हणून. तर ना आता मी इथं साफ करायला घेतलं. पहिल्यांदा कोरड्या कपड्याने मी जी रॅक आहे ना ती पुसून घेतली, त्यानंतर ओल्या कपड्याने रॅक पुसून घेतली. त्यानंतर आणि जिथं मी किचन वाट्यावर ही रॅक ठेवते ना तिथं पण खाली मी ना आधी घासणीने घासून घेतलं होतं आणि मग कपड्याने, कोरड्या कपड्याने पुसून घेतलं. तर ना मी ही रॅक किचन वाट्यावर ठेवते, कारण की किचन वाटा भरपूर मोठा आहे आणि जे सामान मला रोज लागतं ना, मग ते साखरेचा डबा असो, मसाल्याचा डबा, चहा पावडर, तसंच बऱ्याचशा गोष्टी असतात छोट्या मोठ्या, त्या ना रोज लागतात ना, त्यामुळं मग मी ते इथंच ठेवते. मग किचन वाट्यावरती घ्यायला जवळ पडतं. आता आम्ही रेंटने राहतो त्यामुळं ना हे किचन ओपन आहे, म्हणजेच नॉन मॉड्युलर आहे, याला ट्रॉल्या वगैरे काही नाही आहे. त्यामुळं मग मला मांडणीवरती सगळं ठेवावं लागतं. तर मग मी इकडं काही ठेवते आणि मांडणीवरती काही ठेवते. तर आता हा डबा जो आहे त्यामध्ये तमालपत्र होतं, तर डबा खूप खराब झालेला. मग मी ते म्हटलं चला लगेच त्याला घासायलाच टाकून देऊ. तर मी लगेच त्याला मोकळं करून घेतलं, तमालपत्र पिशवीमध्ये ठेवलं आणि मग ना त्याला लगेच बेसिंगमध्ये ठेवलं घासायला. आणि हे डबे ना मी आता नुसते पुसूनच ठेवत आहे, कारण की ना याची डीप क्लिनिंग ना मी नंतर करणार आहे. कारण आता वरदला सुट्ट्या लागल्या की आमचं गावाला जास्त जाणं होणार आणि गावाला जास्त दिवस राहावं लागणार. त्यामुळं ना मी डीप क्लिनिंग करीत नाही, फक्त वरच्या सगळं वरतीच क्लिनिंग करीत आहे. म्हणजे फक्त कपड्याने वगैरे पुसून घेते. जेव्हा गावाला सुट्ट्यांवरून येऊ ना तेव्हा मग ना चांगली डीप क्लिनिंग करीन, मग सगळं ना सामान मोकळं करून डब्यांमधले सगळे डबे घासेल. पण आता मी फक्त कपड्याने पुसून ना तसेच ठेवले. आणि आता हे जे काजू बदामचा डब्बा आहे ना तो पण मी ठेवून घेतला, त्यामध्ये मला अजून काजू बदाम भरायचे. पण आता सध्या मी ना हे फक्त इथलं सगळं साफ करून घेणार आहे. तर ना इथं मी ना पिठासाठी ना एक डबा केलेला आहे, तर मी त्यामध्येच पीठ काढून ठेवते चपात्यांसाठीचं लागणारं. त्यानंतर ना तेल पण एका स्टीलच्या डब्यामध्येच ठेवते काढून, म्हणजे ते रोज चपात्यांसाठी घेता येतं. तर असा छोटासा डबा आहे तो वापरते. आणि ना किचनमध्ये ना अशा छोट्या छोट्या टिप्स वापरल्या ना की किचनचं रोजचं काम आहे ना ते खूप पटकनी होतं. तर आता इथं जे चमचे आहेत ना ते पण व्यवस्थित मी ठेवून घेतले आणि आता छान असं मिक्सर पण मी पुसून घेणार आहे. तर मिक्सरसुद्धा मी इथं ना ओल्या कपड्याने पुसून घेते. मिक्सर जास्त खराब काही होत नाही, त्यावरती ना जास्त काही सांडत नाही, कधीतरीच सांडतं. तर ना आता जेव्हा मी गावावरून येऊ ना तेव्हा मी त्याला पूर्ण स्वच्छ करणार आहे. पण आत्ता मी ना ओल्या कपड्याने पुसून घेतलं, त्याच्या आतमधलं जे काय होतं सांडलेलं थोडंफार ना ते पण स्वच्छ करून घेतलं. आणि मिक्सरने ना असा इथं साईडलाच ठेवून दिला, कारण त्याचा रोज वापर होतो. त्यामुळं ना मी त्याला इथं किचन वाट्यावरतीच ठेवते. आणि किचन वाटा पण खूप मोठा आहे, एल आकाराचा आहे, त्यामुळं ना किचन वाट्यावर भरपूर असं सामान बसतं गॅस सोडून पण. त्यामुळं मग मला ज्या रोजच्या वस्तू लागतात ना त्या मी इथंच ठेवते आणि असं ऑर्गनाईज करते मी माझा वरचा किचन वाटा, कारण पूर्ण जागेचा
पुरेपूर फायदा करून घेते मी. तर ना वरती सगळी जागा अशी मोकळीच राहण्यापेक्षा ना असं वाटतं की तिथं काहीतरी ऑर्गनाईज करावं, म्हणजे ना सोपं जाईल घ्यायला. तर असं ही रॅक आहे ना छोटीशी, त्यावरती मी असे छोटेसे स्टीलचे डबे असतात ना ते ठेवून घेतलेले आहेत, जे मला रोज लागतात. त्यानंतर त्याच्या बाजूलाच मी मिक्सर ठेवला आहे, कारण की वरतीच बोर्ड आहे, त्यामुळे मग तिथल्या तिथं मला रोज बरं पडतं वाटण वगैरे वाटायला, म्हणून तिथं ठेवून घेतलं आहे. त्यानंतर जो रोज चपातीचा डब्बा असतो ना तो तिथं ठेवते मी मिक्सरवरती. तर असं ठेवते मी इकडच्या साईडला. त्यानंतर मग एका साईडला गॅस असतो. तर आता गॅसच्या सकाळी मी एकदा क्लिनिंग केली होती, गॅस वगैरे सगळं पुसलं होतं, किचन ओटा पण पुसलं होतं. पण आता परत साफसफाई करायला काढली म्हटल्यावरती मग परत एकदा त्याला सगळं पुसून घेते. खिडकीमध्ये पण पुसून घेते. खिडकीची जी डीप क्लिनिंग आहे ना ती जेव्हा गावावरून येऊ तेव्हाच करू, कारण आता वरदला सुट्ट्या लागल्या की भरपूर दिवस आम्ही गावालाच राहू. वरदचे 2च पेपर राहिलेत, तर त्याचे तेवढे पेपर झाले की मग गावालाच जाणार आहोत आम्ही. तर मग भरपूर दिवस राहणं होईल गावाला. पाहू आता किती दिवस राहायला लागते गावाला, किंवा मग परत येतोय की काय पुण्याला. पण तसं चाललेलं आहे गावाला राहायचं, पाहूया. आणि वरदला आज मला लवकरच घ्यायला जायचं आहे, कारण की वरदला बरं वाटत नाही आहे. घरात जर लहान मुलं आजारी असलं ना तर आपल्यालाच आजारी पडल्यासारखं होतं. आणि वरदचंच थोडंसं इन्फेक्शन मला पण झालेलं आहे, कारण तो खोकतो आणि तो माझ्या जवळच असतो, त्यामुळं तर त्याला बरं वाटत नाही आहे. त्यामुळं मग सारखं त्याच्याकडंच लक्ष असतं की नाही का. आता स्कूलमध्ये गेला आहे तरी पण सारखं विचार येतो आहे की त्याला बरं वाटत असेल का. तर पहा, माझा किचन वट्ट्यावरचं सगळं साफ करून झालेलं आहे, मस्त स्वच्छ. आणि किचन वट्ट्याखाली तुम्ही पाहू शकता असे डबे ठेवायला लागतात मला. तर आता ओपन किचन आहे त्यामुळं, आणि ना रोज घेऊन ना तसंच डबे आतमध्ये सारून देते. पण आज म्हटलं इथल्या डब्यांच्या खालचं ना स्वच्छ करू. तसं तर मी नेहमी झाडत असते डब्यांच्या पाठीमागून, डब्यांच्या खालून, पण आता वरती साफ केला किचन वट्टा, मग खालचं पण साफ करून घेते. किचनमधले हे डबे किती छान असे ऑर्गनाईज केले ना की परत ना जसे आहे तसे होतातच, कारण की रोज आपल्याला सकाळची घाई असते, त्यामुळं ना पटकनी घेतलं जातं आणि पटकनी आतमध्ये ठेवलं जातं. आणि त्यानंतर ना इथं जागा पण खूप कमी आहे तशी खाली, त्यामुळे डबे पण मला ना एकावरती एक ठेवायला लागतात. आणि माझी जी मोठी मांडणी आहे स्टीलची त्यावरती सगळे भांडे असतात, त्यामुळे डब्यांना ना इथं खालीच ठेवावं लागतं किचन ओट्याच्या. तर ना मी इथं डबे जे आहेत ना त्यांच्या खालचं सगळं स्वच्छ झाडून काढलं आणि मग परत ना त्यांना आहे त्या ठिकाणी ठेवून दिलं. आणि ही जी टोपली आहेत ना त्या टोपलीमध्ये फळं आहेत, तर ती पण मी इथं डब्यावरतीच ठेवली होती, का तशी मी ती वरती ठेवते, म्हणजे वरदला फळं द्यायला सोपं जातं. पण ना आता साफसफाई करायची होती म्हणून खाली ठेवलेली होती. तर फळांसाठी पण मला काहीतरी घ्यायचं आहे, कारण फळं ही घरात नेहमीच असतात. दर आठवड्याला आम्हाला फळं आणायला लागतात, कारण वरदला मी दिवसाला एक तरी फळ चारतोच. तर मग आत्ता उन्हाळा चालू झालेला आहे आणि मग आता आम्ही पण खातो फळ. आणि फळं खाल्ली पाहिजे, कारण की फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं मग फळं ही आणलीच जातात घरामध्ये. तर मग आता फळांसाठी पण काहीतरी घ्यायचं आहे मला, कारण की ह्या बास्केटमध्ये ना फळं आणले की बसत नाही, आणि मग त्या बास्केटवरतून ना काहीतरी कपडा टाकावा लागतो असं झाकून ठेवायला. तर मग आता पाहूया, फळांसाठी पण काहीतरी घेणार आहे. तर इथं टाकी आहे, ह्या टाकीमध्ये ना मी जी भांडी लागत नाहीत ना ती भांडी भरून ठेवलेली आहे. तर त्याच्यावरचं सुद्धा मग मी ना साफ करून घेणार आहे. वरती जे आहे ते बटर पेपर ते आहेत ते पण इथंच ठेवलेले आहे. असं नॉन मॉड्युलर किचन असलं ना तर जिथं जागा सापडेल ना तिथं त्या जागेचा वापर करायला लागतो. आता मी यावरती ना पिशव्या ठेवून घेते, ज्या काही बाजाराच्या वगैरे पिशव्या असतात त्या भाजीच्या पिशव्या, त्यांना मी इथं टाकीवरतीच ठेवून घेते, कारण टाकीवरती काहीच नसतं. त्यामुळं मग बटर पेपर आणि त्या पिशव्या आहेत त्या टाकीवरतीच ठेवते. परत मग मी हे टाकीन ते परत त्यांच्या टाकीच्या जागी ठेवते. त्यानंतर ना ती बरणी जी आहे त्यामध्ये ना मी तांदूळ ठेवते. इडलीसाठी राशनचे तांदूळ असतात ना, गावाकडे मिळतात, तर ते मी आणते आणि मग त्या बरणीमध्ये भरून ठेवते. तर आता ना मी हे जे प्लॅस्टिकचे डबे आहेत ना त्यातले काही ना रिकामे करणार आहे. आणि हे जे वाळवणाचं थोडंसं सामान आहे ना ते तसंच होतं परातीमध्ये, कारण ते गावावरून मला आलेलं होतं. तर मग आता मी ते डब्यामध्ये भरून ठेवलं. गावावरून काही आलं ना ते तसंच राहिलं की राहून जातं. आणि तुम्हाला एवढ्या सगळ्या बॉटल दिसत असतील, कारण की आमच्या इकडं ना खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं पाणी ना विकत आणावं लागतं कधी कधी. आणि वरदला पिण्यासाठी तर पाणी विकतच आणावं लागतं, कारण की सध्या पाणी ना दिवसाआड येतं आणि ते पण कधी कधी ना पाणी चांगलं पण येत नाही. त्यामुळं
मग त्याच्यासाठी तर मग असं वाटतं की विकतच आणावं, कारण की त्याला ना लगेच त्रास होतो, सर्दी खोकला लगेच होतो आणि तसंही तो आजारीच आहे आता. त्यामुळं भरपूर बाटल्या झालेल्या आहेत पाण्यासाठीच्या. तर ही जी आहे ना कांदा बटाटे ठेवायची जाळी, तर त्यामध्ये ना माझं बाकीचंच सामान जास्त असतं आहे. कांदे तर मी बाहेर गॅलरीमध्येच ठेवते, तिकडे जास्त हवा लागते. पण इथं ना जे बाकीचं सामान आहे ना, जे मला काहीतरी बनवायचे असतं ते, तर हे जे मोकळे प्लॅस्टिकचे डबे आहेत ना ते मी ठेवलेले होते. त्यामध्ये जे काही स्वीट्स आणू किंवा काही पार्सल आलं ना की ते डबे मी जपून ठेवते आणि त्याचा काहीतरी वापर करीन, काहीतरी बनवेल त्यापासून, म्हणून ना मी ते जपून ठेवते. आणि वरच्या पप्पाचं बोलणं खाते, म्हणतात की नुसतं प्लॅस्टिक जमवून ठेवते, पण प्लॅस्टिक समजून हा कचरा फेकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी वापर करावा असं मला वाटतं. आणि काहीतरी त्यापासून ना यूजफुल असं बनवावं किंवा काहीतरी घरामध्ये क्राफ्टचं बनवावं म्हणून ठेवलेले आहेत. आणि बरेचसे असे बॉक्स आहेत माझ्याकडे जे मी ठेवलेले आहेत. पाहू आता उन्हाळ्यामध्ये जर टाईम मिळाला तर नक्कीच त्याचं काहीतरी बनवेल, कारण भरपूर सामान मी साचून ठेवलेलं आहे, डब्बे. तर इथे जे कांदे बटाट्याची जाळी आहे ना ती मी ना स्वच्छ करून घेतली, कपड्यानेच पुसून घेतली आणि छान अशी ऑर्गनाईज करून ठेवली. तर वरती सगळ्यात मी बटाटे ठेवते. त्यानंतर मग मध्ये जे आहेत ना त्या मी पिशव्या ठेवते, रोज भाजीच्या वगैरे ज्या पिशव्या असतात ना भाजीसोबत आलेल्या किंवा आणखी काही सोबत, तर त्या पिशव्यांना मी जपून ठेवते, कारण ओला कचरा टाकायला ना त्या कामाला येतात. ओला कचरा असं पिशवीमध्ये टाकून मग मी ते डस्टबिनमध्ये ठेवते. आणि सगळ्यात खाली ना मी पॅन आणि माझे केकचे काही स्पॅच्युला वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत. तर मी ना हे पण छान असं ऑर्गनाईज करून ठेवलं आणि त्याची पण छान अशी सफाई झालेली आहे इथं. त्यानंतर आता सगळं खालचं जे आहे ते झाडून घेते स्वच्छ. तर फायनली माझं इथं किचन वाट्यावरचं सगळं काही आवरून झाले. किचन वाट्यावरची सगळी साफसफाई झाली, त्यानंतर डब्यांची पण झाली, डब्यांच्या खालची आजूबाजूची सगळी साफसफाई झाली आणि छान असं ऑर्गनाईज पण करून घेतले डबे परत. आणि त्यानंतर फ्रीजच्या शेजारी माझी इथं छोटीशी जागा आहे ना त्यामध्ये मी हे ऑर्गनायझर मागवलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे. तर ना खूप यूजफुल पण आहे. तर खूप कमी जागा लागते त्याला आणि काचेच्या ज्या बॉटल आहेत ना त्या बऱ्यापैकी त्यामध्ये बसून जातात. तर ना वरदला घ्यायला जायच्या आधी मला ना हे सगळं काय आवरून घ्यायचं, म्हणून आता मी हे जे ऑर्गनायझर आहे ना ते ना त्याच्या फक्त पाठीमागचं झाडून घेतलं आणि परत त्याला होतं त्या जागी ठेवलं. त्याच्यामधलं जे आहे ना बरण्या वगैरे काचेच्या त्या मी नंतर पुसून घेणार आहे डीप क्लिनिंगच्या वेळेस. तर आता मी फक्त फ्रीज खालून आणि ऑर्गनायझर खालून झाडून घेतलं, कारण की वरदचा परत आणायला जायचा पण टाईम होतो. त्यामुळं मग आता मी पटपट आवरून घेते. चला तर मग आता किचन ओट्याची साफसफाई झालेली आहे. किचनमधली बऱ्यापैकी माझी साफसफाई झालेली आहे, फक्त मांडणीची राहिलेली आहे, तर ना ती नंतर करते. तर आता बऱ्यापैकी इथं साफसफाई झालेली आहे आणि वरदला घ्यायला जायचा पण टाईम झाला आहे. बेसिंगमध्ये काही थोडीशी भांडी आहेत घासायची, ती पण दुपारी वरदला घेऊन आल्यावरतीच घासेल. आणि छान असा किचन दिसत आहे आता स्वच्छ झाल्यावर. तर त्या दिवशी मी डीमार्टमधून ना हे दही आणलं होतं, जे मला खूप स्वस्त पडलं होतं. 120चं दही मला 80मध्येच पडलं होतं आणि याची टेस्ट पण ना खूप भारी आहे. पहिल्यांदाच आणलं होतं, म्हटलं कसं निघेल कसं नाही माहीत नव्हतं मला, कारण मी हे वापरलं नव्हतं पहिल्यांदा. मी इथून दुकानातूनच आणत होते, पण याची टेस्ट छान आहे. तर मी कालच याचा वापर केला आहे, कालच फोडलं होतं मी. चला तर मग आता वरदला घ्यायला जाते. घरातलं तर सगळं आवरलेलं आहे,
हॉल पण पुसून घेतलेला आहे, किचन पण पुसून घेतलं आणि आता वरदला घ्यायला चालले आहे. तर आता वरदला घ्यायला जायचं म्हणलं की त्याची सायकल न्यायलाच लागते, कारण की तो पायी चालत नाही आणि ऊन खूप असताना त्यामुळे मग सायकलवरती बसलं की पटकनी त्याला घेऊन येता येतं. तर आता निघाली मी त्याला आणायला आणि टोपी पण घेतली आहे त्याच्यासाठी आणि खूप ऊन आहे त्याच्यामुळे मी पण स्कार्फ घेतलेला आहे. आता वरदला घेऊन येते. आता वाजले ते 12:15 आणि मी वरदला ना घ्यायला चालले. तर आज लवकरच त्याला घ्यायला चालले, कारण त्याला बरं वाटत नाही आहे. रात्री त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, पण डॉक्टर म्हटले की नॉर्मल कप आहे, त्यामुळे डॉक्टरने काही औषधं नाही दिली. जी घरात होती ना तीच पाजली मी औषधं. पण रात्री त्याला खोकला येत होता, 12:30-1 पर्यंत खोकला चालू होता, त्यामुळे त्याची झोप पण झाली नाही आणि पहाटे पण त्याला ताप आलेला. तापाचं औषध वगैरे दिलं आहे, पण ना आज पेपर होता म्हणून पाठवलं, नाहीतर पाठवणारच नव्हतं स्कूलमध्ये. तर आज उद्या 2च दिवस स्कूल आहे म्हणून म्हटलं पाठवावं. तर टीचरला विचारलं, टीचर बोलल्या की त्याला लवकर घेऊन जा, पेपर लिहून झाला की. म्हणून आता मग मी चालली आहे त्याला आणायला. आणि ऊन खूप आहे, 12चं ऊन झालं आहे, खूप ऊन लागतं 12 वाजता. तर आता मी स्कार्फ बांधून घेते पहिल्यांदा तोंडाला आणि मग जाते. मी आता वरदच्या स्कूलमध्ये पोहोचली आहे, पण ना सगळ्यात आधी मला ऑफिसमध्ये जाऊन ना तिथं साईन करावे लागते रजिस्टरला, कारण की जर आधी न्यायचं असेल ना तर मग तिथं साईन करावे लागते आणि तिथं कारण लिहायला लागतं की तुम्हाला आज मुलाला का लवकर घेऊन जायचं आहे. तर मग मी ते लिहिलं. त्यानंतर मग त्या मावशी गेल्या वरदला बोलवायला आणि मग वरद आला स्कूलमधून बाहेर. पोयम घ्यायची होती का आता? पप्पांनी विचारलं होतं ना सकाळी टीचरला की लवकर घेऊन जाऊ का, बरं नाही वाटत. त्याच्यामुळे आले मग मी. मी बघितलं ना, मी बाहेर बसले होते ना, मला बाहेर बसवलं होतं तुला आणायला गेले तेव्हा. दिसत होतं मला दरवाजातून. जायचं का आता? ऊन बघ किती झाले. सेकंड नंबरला, सेकंडला ना, नाही सेकंड होतं. युग आणि अश्वत बसला होता आणि त्यांच्या पाठीमागं तू होता ना. आम्ही रस्त्याने घरी येत असताना आम्हाला हे असं दृश्य दिसलं की उद्या आहे होळी, पण मुलांची मात्र आजच इथं रस्त्याला खेळायची चालू आहे. आणि आम्ही पण शाळेत असताना एकमेकांच्या अंगावर बॉटलनेच पाणी ओतायचं. तर ऊन खूप झालेलं होतं आणि रस्त्याने जाता जाताच ना माई भेटली. मग वरद गेला माईच्या गाडीवरती बसून आणि मग मी माझी पटकन पाठीमागून गेले. चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता आणि अशी होती माझी किचनची क्लिनिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ.